परिणामवाद आणि आरंभवाद त्याचा सांगावून काय करावं लागतं, त्याला हळूहळू विवर्तवादाकडे न्यायला लागतं. आणि विवर्तवादातून मग बा अगा जे झालेच नाही त्याची वार्ता पुसशी काही. मग आपण मी आपलं परवा विचार करत होतो, आपण सकाळी अजातवादात असतो, कधी पहाटे, म्हणजे जागा असला तर, साखर झोपेत असला तर तोही त्याच्याही ठिकाणी काही झालेलं नाही पण त्याचं त्याला भान नाही. साखर झोपेत आहे, काय झालेलं नाही पण भान नाही. मग दिवसभर त्याच्या सगळ्या क्रिया होतात. पण तो जर साधक असला तर त्या क्रिया मिथ्या आहेत म्हणून व्यवहार करेल. आणि तो जर साधक नसला तर क्रिया सत्य आहेत म्हणून व्यवहार करेल, परिणाम पावेल, आरंभवादात येईल. आम्ही सकाळी अजातवादात असतो, दिवसभर जागा असला तर विवर्तवादात असतो. जागा असला तर ना, ज्ञानी असला तर, सजग असला तर, दक्ष असला तर विवर्त. आणि संध्याकाळी आमचा निश्चय असतो की काहीतरी झालेला आहे, काहीतरी बघ काय झालंय का नाही झाले. काय झालेलं नाही सकाळी त्याला सकाळ म्हणायची, काय झालेलं नाही त्याला पहाट म्हणायची, त्याला काकडा म्हणायचा. काय झालेलं नाही, उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा, झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा. ते सकाळी, तो अरुणोदय, तो पहाट, त्याला बाबा अहंकार निशी गणदाट गुरुवचने फुटली पहाट, ती आत्मज्ञानाची पहाट. पण दिवसभर आमच्या क्रिया त्या आत्मज्ञानानं होत नाहीत. आत्मज्ञाने चोखटी, आत्मज्ञानानं ज्यांचं जयाच्या चोखट मानसी अशा साधकाच्या संत हृदयाच्या क्रिया, त्यांच्या वाणीच्या मनाच्या ह्या सगळ्या देहेंद्रियांच्या क्रिया जरी होत असल्या तरी त्या कमलपुष्पाप्रमाणे त्या क्रियेचा त्यांच्याशी संबंध नाही, फक्त त्या त्यांच्या ठिकाणी भासमान होतात. तो विवर्त. देह सुद्धा त्यांचा भासमान होतो, तो विवर्त. आणि आम्ही अज्ञानी ज्यांना जे आहेत ते संध्याकाळी आम्ही असा एक निश्चय करतो झोपताना की आज काहीतरी झालेलं आहे. कर्म झालं, वाचन झालं, शेतात जाणं झालं, धार काढणं झालं, दूध घालणं झालं. हे सगळं आमचं संध्याकाळी कर्माचा हिशोब आमच्या माथ्यावर घेऊनच आम्ही काय करतो, झोपतो. म्हणजे आम्ही कोणत्या वादात आहोत, तर आम्ही परिणामवादात आहोत, आरंभवादात आहोत. काहीतरी झालंय अशा आमच्या सगळ्या काय आहेत, धारणा आहेत. पण संतांच्या बाबा हे सगळं होऊन सुद्धा ह्या प्रकृतीच्या कर्माचा त्यांच्या ठिकाणी जरा सुद्धा अंतकरणामध्ये परिणाम होत नाही. आमच्या ठिकाणी काय होतोय, साधी क्रिया जरी घडली, एखादा बोलला जरी नाही, एखाद्यानं बघितलं जरी नाही, तरी सुद्धा आमच्या अंतकरणावर परिणाम होते. म्हणजे आम्ही कोणत्या वादात आहोत. जर आम्हाला साधं म्हैशीनं धार दिली नाही, म्हैस प्रकृतीतली आहे हो, मग म्हैशीनं धार दिली नाही तर मनात काय काय येणार, तिच्यावर कुणी काय लिंबू टाकलाय का, माझं काय चुकलंय का, पांडुरंगानं हे आत्ताच कशाला करायचं होतं, दर चांगला वाढला होता. म्हणजे किती वृत्ती आपल्या अंतकरणामध्ये निर्माण होतात. आणि आम्ही काय म्हणतोय की हे सगळं जे आहे ते काय आहे, स्वप्न आहे. आणि आम्ही काय आहोत, ते स्वप्न सत्य मानूनच व्यवहार करायला लागलोय. असो, ज्ञानेश्वर महाराजांनी अगा जे झालेच नाही त्याच्याबद्दल 8व्या अध्यायामध्ये सांगतात की जिथं काही झालेलंच नाही ते ब्रह्म आहे. त्या ब्रह्माच्या ठिकाणी काहीही झालेलं नाही. म्हणून 8व्या अध्यायामध्ये काय सांगितलं संतांनी, तर 8व्या अध्यायामध्ये आपल्याला 7 गोष्टी सांगितल्या.
किती गोष्टी सांगितल्या? 7. काय सांगितल्या? अर्जुन म्हणतात, मग अर्जुन म्हणितले, हा हो जी अवधारिले, जे म्या पुसले ते निरूपीजे. भगवंतांना म्हणतात, माझ्याकडे लक्ष द्या आणि मी काय विचारतोय त्याचं मला थोडंसं मार्गदर्शन करा. हे कोण विचारायला लागले? अर्जुन. कुणाला विचारायला लागले? भगवंतांना. तसं आपण काय व्हायचं आहे? अर्जुन. आणि विचारायचंय कुणाला? सद्गुरूंना. कधी विचारणार? आता संपत आलेलं आहे. काय संपत आलेलं आहे? आयुष्य. तरी सुद्धा आम्ही अजून विचारायला गेलेलो का? तर आम्हाला प्रश्नच पडलेला नाही. आणि आम्हाला जो प्रश्न पडलेला आहे त्याचं उत्तर संतांच्याकडे नाही. काय आम्हाला प्रश्न आहे? धनम देही, भार्याम देही, पुत्रम देही, प्रसिद्धम देही, प्रतिष्ठा देही. हे सगळं आम्हाला पाहिजे. ते संतांकडे नाही. संतांकडे काय आहे? तर संतांकडे काय आहे? आत्मज्ञाने चोखडी. त्यांच्याकडे आत्मज्ञान आहे. गुरु तेथे ज्ञान. आणि ते ज्ञान फक्त आम्ही त्यांना मागत नाही. मग काय मागतो? हे आम्ही हे मायेतलं जेवढं नाशिवंत आहे ते सगळं आम्ही मागतो. आणि संत म्हणतात, अरे हे मागून तुझा काही उद्धार होणार नाही. मग काय मागितलं? काय विचारलं? तर पहिल्यांदा अर्जुन म्हणतात, ब्रह्म म्हणजे काय? सांगा कवण ते ब्रह्म. ब्रह्म म्हणजे काय? असं आपण अण्णांकडे गेल्यानंतर कधी विचारलंय का हो? का हो महाराज विचारले काय ब्रह्म म्हणजे काय? नाही का? जो भ्रमात असतो तो ब्रह्माची गोष्ट काढतच नाही. आमचे महाराज म्हणतात, ज्याला ह ला म लावायचं का म ला ह लावायचं ह्याच्यामध्येच अजून शंका आहे, त्याला ब्रह्म कसं कळणार? ब्रह्म समजायला ब्र यायला पाहिजे ना लिहायला. ब्र म्हणजे बृहत. बृहत म्हणजे व्यापक. त्याच्याही पेक्षा सांगायचं की ज्याच्या ठिकाणी व्यापक आणि संकुचित हा काहीच भाव नाही असं एकमेवाद्वितीय असलेलं जे अस्तित्व आहे त्याचं नाव ब्रह्म आहे. एकम एवम अद्वितीयम ब्रह्म नेह नानास्ति किंचितम. काही नाही. मग हे आपल्याला जमेल का हो? एकम एवम अद्वितीयम ब्रह्म म्हणायला सुद्धा अवघड आहे, समजून घ्यायला अवघड आहे, आणि अनुभवाला तर त्याच्यापेक्षा अवघड आहे. फक्त शब्द सोपे आहेत. तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल, माता विठ्ठल, पिता विठ्ठल, गुरु विठ्ठल, गुरुदेवता विठ्ठल. नामा म्हणे माझा विठ्ठल सापडला. असा विठ्ठल आम्हाला कधी सापडला नाही. सापडला. जगामध्ये एकच ब्रह्मगड्या, एकच सोने नाना लेणे बाई आणि बुगड्या. जगामध्ये एकच ब्रह्मगड्या. किंवा घृताचे थिजले पण न मोडता घृतची जाण, नाटिता कांकन सोनेची ते, नवकलिता पटू तंतूची असे स्पष्टू, न विरविता घटू मृतिका जेवी. तैसे विश्व पण जावे आणि मग माते घ्यावे, ऐसे नव्हे आगवे सकटची मी. असा हा आमचा सकट जो ज्ञानदेवांना प्रगटला. आता विश्वात्मके देवे येणे वाघ यज्ञे तो शावे, तो शोनी मज द्यावे पसायदा नाही. जोपर्यंत आमच्या अंतकरणामध्ये असलेली बुद्धी अज्ञानानं ग्रस्त आहे तोपर्यंत व्यापक असलेला परमात्मा हा आपल्याला कधीही प्राप्त होणार नाही. कारण का? आमच्याच अंतकरणामध्ये अजून परमात्म्याची धारणा नाही. काल महाराज म्हणत होते 3 ज्ञान आहेत, सात्विक ज्ञान, राजसिक ज्ञान, तामसिक ज्ञान. तामसिक ज्ञान म्हणजे विषयांचा परिपाडू, त्याला तामसिक ज्ञान म्हणायचं. राजसिक ज्ञान देह आणि इंद्रियांचं ज्ञान. आणि सात्विक ज्ञान म्हणजे मी देह इंद्रिय नसून मी अभोक्ता आहे, मी अकर्ता आहे, मी एक पुरुष आहे, मी एक चैतन्य रूप आहे, मी ज्ञानरूप आहे, असं ज्ञान. आता सत्व जे आहे ते सत्वगुणामुळं आत्मज्ञानाची वाट किंवा आत्मज्ञानाचं
आपल्याला काय होतो? बोध होतो, मी देह नसून तत्वरूप आहे. म्हणून तुकाराम महाराज काय म्हटले? तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य. सत्वगुणाचे दोन लक्षण आहेत. कोणती? एक आहे ज्ञान आणि दुसरा आहे सुख. रजोगुणाची दोन लक्षण आहेत. कोणती? आसक्ती आणि काय? आसक्ती आणि काय? विषयी आसक्ती आणि ममता. वासना आणि आसक्ती ही कुणाची लक्षण आहेत? रजोगुणाची. तमोगुणाची काय लक्षण आहेत? आळस, निद्रा, प्रमाद, मोह. मग आपल्याकडे कोणकोणती लक्षणं आहेत यातली? आळस आहे का? आहे. प्रमाद म्हणजे चुका करणे आहे. मोह म्हणजे अविवेक, म्हणजे काही न समजणे, सत्य असत्य न कळणे, कर्तव्य अकर्तव्य न करणे आहे का आपल्याकडे? आहे. आणि काय तमोगुणाची लक्षणं? अज्ञान आहे का? आहे. रजोगुणाचं लक्षण आसक्ती आणि वासना आहेत का? आहेत. बर, रजोगुणाची लक्षणं आहेत, तमोगुणाची लक्षणं भरपूर आहेत. भरपूर आहेत हो. सत्वगुणाची लक्षणं दिवसात किती वेळा आहेत? म्हणजे ज्ञानेश्वरी वाचावी, या अध्यायात काय लिहिलंय, त्या अध्यायात काय लिहिलंय, या ग्रंथामध्ये काय लिहिलंय, त्या ग्रंथामध्ये काय लिहिलंय, हरिपाठामध्ये काय लिहिलंय, काय ज्ञानेश्वर महाराज म्हणायला लागले, असं दिवसात किती वेळा वाटते? वाटतच नाही. का? सत्वगुणच निर्माण होत नाही. का निर्माण होत नाही? कारण आहे त्याला. कारण आम्ही सत्वगुण घेऊन आलेलोच नाही. ही मनुष्य योनी आहे ना, रजोगुणातली आहे. सत्वगुणातलं ऊर्ध्वम गच्छति सत्वस्थः. ऊर्ध्वम सत्वगुणी मनुष्य ऊर्ध्वगतीला जातो. म्हणजे ती देवयोनी सांगितली. देवयोनी म्हणजे काय? तुम्ही म्हणाल वर कुठेतरी देव आहेत. नाही, तुम्हीच देव आहात. पण तुम्ही सत्वात असला तर. सत्वात संजायते ज्ञान, हा म्हणजे ज्ञानात असला तर. मग ज्ञान कोणतं? तर तुम्ही जे आहात त्याचं ज्ञान. ते नाही आपल्याकडे आता. आम्ही जे नाही त्याचं ज्ञान आहे याच. म्हणून आम्ही रजोगुणात आहे. सारखं काय वाटते? सत्वात जावंसं वाटते का रजात जावंसं वाटते? महाद्वार रोडला जावंसं वाटते का पांडुरंगाच्या महाद्वार रोडला जावंसं वाटते? काय वाटते? दिवसात महाद्वाराची तरी आठवण कधी येते? आणि महाद्वार खरं जे आहे ते कुठं आहे? तर दोन भुवयांच्या मध्ये आहे. दोन भुवयांच्या मध्ये महाद्वार आहे. म्हणून तीही संधी भेटी, तेत भ्रूपल्लवा पडे मिठी, तेत पाठमोरी दिठी पारकोनिया. मग परतोनी पाठमोरी टाके, मग आपणे ते आपण देखे, तर देखत खेवे उठे ती वस्तू मी. जर आमची जी बहिर्मुख झालेली वृत्ती आहे ती जर आत्मज्ञानानं अंतर्मुख झाली, आम्ही प्रवृत्ती मार्गात आहोत. आता प्रवृत्ती मार्गातनं एखाद्या वासराला जसं संयमित करणं, त्याच्यावर संयम करणं जसं अवघड आहे, तसं या जीवरूपी वासराला, मनरूपी वासराला, या मनेरी गाईला सुद्धा संयमित करणं फार अवघड आहे. का? सवय लागली हो, सवय लागली. म्हणून तमोगुणाची लक्षणं, रजोगुणाची लक्षणं, सत्वगुणाची लक्षणं आणि शुद्ध सत्वाच्या ठिकाणी आमचं असलेलं वृत्तीज्ञान. मी कोण आहे? तर मी एक चैतन्य स्वरूप आहे. ह्या जोपर्यंत वृत्ती आहेत तोपर्यंत अजून आम्ही जाणीवेमध्ये आहोत. आणि ही जाणीव ज्या वेळेला हरपते त्यावेळेला जे तुम्ही असता त्याला ब्रह्म असं म्हणतात. जाणीव, आता ही जाणीव आमच्या ठिकाणी जी आहे संतांची, ती आमच्या ठिकाणी नाही. म्हणून 9व्या अध्यायामध्ये अण्णा ते जाणनीयाच्या गावी गुरुत्वाची आचार्य पदवी, गुरुत्वाची ते जाणनीयाच्या गावी, ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आती जाणावे. ते ज्ञान, कोणतं ज्ञान? ते म्हटलंय. ते म्हणजे तो पण नाही आणि ती पण नाही, त्याच्यामध्ये जे आहे त्याला ते म्हणायचं. तो आणि ती एकत्र आलं तर काहीतरी होतंय, पण ते जर आलं तर काहीच होत नाही. ते ब्रह्म आहे, तो ईश्वर आहे आणि ती माया आहे.
तेच्या ठिकाणी काही होत नाही. मग ते आम्ही आहोत का, तो आम्ही आहोत का, ती आम्ही आहोत का, तो ती ते आम्ही आहोत? तेच तो आहे, तेच ती आहे आणि तेच ती आहे असं तरी ज्ञान आम्हाला ऐकव. तेच तो आहे म्हणजे तो तेच ईश्वर आहे आणि तेच प्रकृती आहे आणि तेच ती आहे असं तरी ज्ञान असणं म्हणजे ब्रह्म असणं. ते तरी आहे नाही. एकनाथ महाराज म्हणतात, नागमुदी आणि कंकण त्रिलिंगी भेदली खुन परिथी निखळ सोनेच की. नाग तो, ती मुदी आणि कंकण ते कंकण, तीन लिंगामधले तीन काढले. संतांचं काय बुद्धी चालत असेल बुवा, आपली काय बुद्धी एवढी, त्यांच्या कृपेनं थोडी थोडी चालते. त्यांचीच बुद्धी आहे, बुद्धी तरी आपली कुठे आहे महाराज? आपला हे काय बघता अहंकार काय, आपल्याला काय अस्तित्व नाही महाराज. आपण काय आहो माहिती का, दोरीवरचे साप, ज्याला अस्तित्वच नाही आहे महाराज. दोरीवरच्या सापाला अस्तित्व आहे काय? तसं चैतन्यावर हा आबा देसाई नावाचा एक सर्प निर्माण झालाय, ज्याला स्वतःचं अस्तित्वच नाही आहे. पाळण्यात घातल्यावर आबा देसाई निर्माण झाला आणि दुसऱ्या पाळण्यात घातल्यावर हा आबा देसाई जाणार आहे. ते चौघांच्या खांद्यावर, त्याला बी 4 पाय असतात आणि जातानाही 4 जण असतात. ते संपणार आहे. मध्यंतरचा साप आहे ना तो खरा नाही, कारण साप पूर्वी नव्हता, साप नंतर नव्हता, मध्येच दिसतो तो हा साप आहे. दुसरा साप कुठला नाही आहे, हा अध्यस्त आहे अण्णांच्या आमच्या. हा अधिष्ठान एक आहे, ते अधिष्ठान झाकलं जाते आणि अध्यस्त पदार्थाची आपल्याला काय होते, प्रतीती येते. तसं अधिष्ठान ब्रह्म झाकलं जाऊन त्या ठिकाणी अज्ञानानं, मग ते अज्ञान कुठं मानायचं ते आमच्या अण्णांचा विषय. ते किती मानायचं, कल्पित मानायचं, एका अंशावर मानायचं, पण ते आमच्या अंतःकरणामध्ये त्या वस्तूचं अज्ञान निर्माण होऊन त्यावेळेला वस्तूचं स्वरूप झाकलं जाऊन त्या वस्तूच्या ठिकाणी भिन्नत्वानं जी प्रतीती येते त्याचं नाव विश्व आहे. त्याचं नाव म्हणून ते काय म्हणले, अगा विश्व पण जावे मग माते घ्यावे, ऐसे नव्हे आगवे सकटची मी, ऐसी जी समरसे दृष्टी जी उल्हासे, तया ते भक्ती ऐसे आम्ही म्हणू. काय ज्ञानेश्वर महाराज भक्तीची व्याख्या करतात, ऐसी जी समरसे म्हणजे माझा जीव भाव, माझं मी पण आणि देवाचं भगवंत पण, माझं परिच्छिन्नत्व आणि या विश्वाचं माझ्यापासून असलेलं दूरत्व, हे जे काही भेद जे सगळे सांगितल्यात, ह्या सगळ्या भेदांचा निराश होऊन ज्या वेळेला एकत्व निर्माण होतं, एकत्वाची दृष्टी एकत्व मुनी पश्यते, जो अनेकत्वामध्ये एकत्व पाहतो आणि एकामध्येच अनेकत्व पाहतो, तो मुनी आहे, तो मननशील आहे, तो साधू आहे. आम्ही आहोत साधू? आम्हाला एकही कळेना, आम्हाला अनेकही कळेना. एकच अनेक रूपानं आहे, अनेकच एक रूपानं आहे. सोने अनेक रूपानं आहे, अलंकार रूपानं आहे, अलंकारामध्ये एकच सोनं आहे. हे आम्हाला अजून किती वर्ष झाली तर काही सुद्धा आम्हाला अजून भान येईना. म्हणून ब्रह्म असा आहे जे अधिष्ठान रूपानं आहे, जे प्रत्येक व्यक्त असलेल्या चराचरामध्ये असलेल्या सगळ्या वस्तूंमध्ये जे व्याप्त आहे, असं जे काय आहे ते ब्रह्म आहे. त्याच्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, एकम एवम अद्वितीयम ब्रह्म नेह नानास्ति किंचिन. का हे कुणासाठी आहे? अजातवाद. आपला अजून तिकडे तो फक्त आपला बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी. अजून कुठे ब्रह्म काय आपल्याला नाही. काय माहिती झाले की बाबा ब्रह्म आहे, आपला विश्वास आहे, आपली श्रद्धा आहे संतांच्या वचनावर आपला, पण आपल्याला अजून प्रवास फार मोठा करायचा आहे. का करायचा आहे तर आम्हाला आमच्यामधलंच अजून आम्ही कोण आहोत हे कळेना. आम्हाला शेजारी आहे, त्या शेजाऱ्यामध्ये सुद्धा तेच ब्रह्म आहे हे कळेना. त्या पक्षामध्ये, त्या एखाद्या वस्तूमध्ये
तेच ब्रह्म आहे हे आम्हाला कळेना. का? आमची दृष्टी शुद्ध नाही. म्हणून तुकाराम महाराज काय म्हटले? आंधळे असी जग हे अवघेच आंधळे, कारण डोळ्यासी दृष्टी नाही. रोग्या विषतुल्य लागे हे मिष्टान्न, कारण तोंडासी चवी नाही. तुका म्हणे शुद्ध नाही जो आपण, तया अवघे जग हे खोटे. जो शुद्ध नाही त्याला हे सगळं जग. आणि संतांचा अनुभव काय? जग नोहे हे जनार्दन. मी एक वासुदेव तत्वता, पण कळू येईल विचारिता. म्हणजे विचारायला गेलो तर कळू येईल. म्हणून या ठिकाणी पहिला प्रश्न सांगितला, या जगाची उत्पत्ती ज्याच्यापासून झाली, ज्याच्यामध्ये हे जग सगळं स्थित आहे आणि ज्याच्यामध्ये हे जग लय पावतं, असं जे अभिन्न निमित्त उपादान कारण जे आहे त्याचं नाव ब्रह्म आहे. त्याच्या ठिकाणी जग नावाची कोणतीही वस्तुत्व अस्तित्व नाही. मग त्याच्या ठिकाणी जग नावाची प्रतीती अज्ञानानं येते. नाहीतर ते ब्रह्म पूर्वीही तसंच होतं, आताही तसंच आहे आणि नंतरही तसंच आहे. त्याच्यामध्ये बदल होत नाही. मग ते ब्रह्म हे तुमचं स्वरूप असल्यामुळे पूर्वीही तुम्ही तेच होता, आताही तुम्ही तेच आहात आणि नंतरही तुम्ही तेच आहात. फक्त मध्ये विकार झाल्यासारखा काहीतरी वाटतोय, तो आमचं अज्ञान आहे. म्हणून पहिला प्रश्न विचारला, ब्रह्म म्हणजे काय? ब्रह्म म्हणजे अभिन्न निमित्त उपादान कारण, जे सत्रूपानं सर्व वस्तूंना व्याप्त आहे, सर्व वस्तूमध्ये आहे, वस्तू रूपानं ती आहे, वस्तू नसतानाही ती आहे. तेच आहे, तेच आहे आणि तेच आहे. असं जे जगताचं अधिष्ठान, दृश्याचं अधिष्ठान, माझं तुमचं अधिष्ठान, अस्तित्व जे आहे त्याला काय म्हटलेलं आहे? ब्रह्म. आणि त्यालाच काय म्हटलंय? अविनाशी अस्तित्व. त्याला काय म्हणायचं? ब्रह्म. दुसरा काय प्रश्न विचारला? कास या नाम कर्म. मग एक तरी कळालं ब्रह्म म्हणजे काय, दुसरं काय कर्म म्हणजे काय, तिसरं काय तर आदिभूत म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, त्यानंतर आदिभूत म्हणजे काय, नंतर आदिदैव म्हणजे काय, नंतर आदियज्ञ म्हणजे काय, आणि शेवटी म्हणतात की मी मरणाच्या वेळेला मी कोणत्या गतीला प्राप्त होतो. असे 7 प्रश्न विचारले. त्यातला आपला पहिला प्रश्न काय आहे? ब्रह्म. त्यानंतर काय विचारलं? कर्म. मग कर्म कशाला म्हणायचं? तर कर्म म्हणजे क्रिया. कर्म म्हणजे काय? क्रिया. क्रिया म्हणजे काय? व्यापार. संत काय म्हणायला लागल्यात? क्रिया करायसाठी जसं आपण मगाशी चहा घेतला, मग चहा वेगळा झाला आणि मी वेगळा झालो, म्हणजे भोगता एक वेगळा झाला आणि भोग्य वस्तू वेगळी झाली. तसं संत काय म्हणतात? तर ब्रह्माच्या ठिकाणी कर्म होण्यासाठी 2 वस्तू पाहिजेत. 2 वस्तू पाहिजेत तर कर्म होणार. पण संत म्हणतात जर ब्रह्म अद्वितीय आहे, अखंड आहे, अनादिसिद्ध आहे, 2 वस्तू नाहीत, तर मग कर्म कसं काय होते? कारण कर्म करायला 2 वस्तू लागतात. आणि ब्रह्माच्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे त्यांनी? स्वगत, सजातीय, विजातीय, देश, काळ, वस्तू, जड जड, जड जीव, हे जे काही 12 प्रकार, ते काहीच भेद नाहीत. मग असं काय कर्म होते? म्हणून संत म्हणतात तुला जे कर्माची प्रतीती यायला लागलेली आहे ती अज्ञानमूलक आहे. अज्ञानानं तुला कर्माची प्रतीती किंवा कर्माची भ्रांती यायला लागलेली आहे. नाहीतर तुझ्या ठिकाणी कर्म नाही, ब्रह्माच्या ठिकाणी कर्म नाही. मग हे दिसतंय ते काय आहे? हे कसं काय निर्माण होते? हे का निर्माण होते? म्हणून त्या ठिकाणी शास्त्रकार म्हणतात
की ब्रह्म अकर्तू आहे, अक्रिय आहे, असंग आहे, मग ते निमित्त कारण कसं होईल? मग आपण संगती लावायसाठी म्हणतो की ते काय झालं, माया उपाधीनं ते काय झालं, ईश्वर झालं आणि प्रकृतीच्या माध्यमातनं ते उपादान कारण झालं. एक निमित्त कारण झालं आणि एक उपादान कारण. पण हे पण कधी खाली आल्यावर. पण त्याच्या दृष्टीनं जर विचार केलं तर त्याच्या ठिकाणी दुसरी वस्तूच नसल्यामुळे कर्म त्या ठिकाणी सिद्ध होत नाही. कारण कर्माचा कर्तेपणा घेण्यासाठी कोणतरी कर्ता पाहिजे. संगती लावण्यासाठी ईश्वराला कर्तृत्व दिलं. पण ईश्वर कसा आहे? आमचे अण्णा म्हणतात करून अकर्ता. आणि प्रकृती कशी आहे? करून अकर्ताय, करताय. प्रकृती जड आहे, मग ती कशी काय म्हणेल मी करते म्हणून? म्हणजे प्रकृती ही काय करत नाही, कारण करतेपणा नाही. आणि ईश्वर हा ज्ञानयुक्त असल्यामुळे तो करून सुद्धा तो काय म्हणतो, हे मजची स्तव. म्हणून त्या ठिकाणी अण्णा त्यांनी या देहामध्ये असलेलं जे अस्तित्व आहे पुरुषाचं, तो कसा आहे म्हणले, असून झोपल्यासारखा आहे. मग झोपलेला पुरुष काय करतो काय? नाही. म्हणजे आहे का नाही? तो असल्यामुळे प्राण चालू आहे ना, तो असल्यामुळे रक्ताभिसरण चालू आहे की नाही झोपल्यावर? मग तो झोपलाय का? नाही. पण तो काय करतोय का? नाही. असं आम्हाला कधी होतंय का? ते विचारायचंय मला. असं आम्हाला कधी होतंय का? असं आम्हाला होत नाही. म्हणून आम्ही ब्रह्मही नाही ना आम्ही ईश्वरही नाही, दोन्ही नाही. मग आमचं काय आहे? मग आमचं पुढं आहे प्रकरण, ते सांगायला लागल्या. आमचं पुढे प्रकरण आहे, लक्षात येते ना? म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात कर्तेविन गोचरू. कर्तेविन गोचरू हे काय आहे? तर संतांनी उदाहरण दिलं. काय उदाहरण दिलं? की जसं पाणीच आपल्या सत्तेनं स्फुरणानं तरंगाकार होतं. का पाण्याला सांगता तरंगाकार हो म्हणून? नाही. तसं हे जे विश्वस्फुरण आहे त्या परमात्म्याचं सच्चिदानंद रूपानं स्फुरण आहे. पण याचा आपल्याला अनुभव नाही, कारण आपल्याकडे ती दृष्टीच नाही आहे. प्रत्येक वस्तूच्या ठिकाणी ती अस्ति भाती प्रिय आहेच. अस्तित्व आहे, भातित्व आहे आणि प्रियत्व आहे. पण ती अस्तिभाती प्रियत्व हे ब्रह्मस्वरूपाचं आहे. याचं ज्ञान आम्हाला कुठे आहे? कुठं आम्ही त्या ज्ञानात असतोय? नाही अण्णा, आम्ही ज्ञानात नसतोय. आम्ही हित असतो आणि हित तरी पण नसतोय. आम्ही ह्याला घेऊन तिकडच गेलेलो असतो. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. लक्षात येते ना तुम्हाला काही? थोडं थोडं आम्ही कुठं असतोय दिवसभर ताई? ताई आम्ही विषयांच्या ठिकाणी असतोय. म्हणजे काय सांगू का थोडक्यात? एक तर आम्ही भुंगा झालेलो असतो. भुंगा काय करतो? वास घेतो. मग दिवसभर आम्ही काय करतो? कधीतरी वासच घेत असतो. नाहीतर नसला तरी आम्हाला वास येतोच. आता कशाचा येतो ते तुमचं तुम्ही बघा. आणि ब्रह्माच्या ठिकाणी वास नाही. ब्रह्म मन बुद्धीला गोचर नाही. ब्रह्म 5 प्रमाणांना समजत नाही. 6 प्रमाणांना ते आकलन होत नाही. असं आम्ही कधी आम्हाला समजत नाही. म्हणून संत म्हणतात ब्रह्म कसं आहे? अरूप, अस्पर्श, अगंध, अशब्द आणि अस्पर्श. आता बघा, तुम्ही ब्रह्म सांगायला लागल्यात. ब्रह्म अशब्द आहे, शब्दांनी समजत नाही. काय पण करा नाही समजत. का? तर शब्द मायेतला आहे. आम्हाला काय व्हायचं आहे? ब्रह्म व्हायचं आहे. व्हायचं आहे का आहेत आपण? आपण आहोत, व्हायचं नाही. ब्रह्म नावाची वस्तू काय नवीन आणायची नाही.
कुठून आणायची नाही. अहो ते सगळीकडे आहे, ते फक्त अनुभूती घ्यायची आहे, नवीन काय निर्माण करायचं नाही. विनयानंद म्हणायचे नथिंग न्यू इन दिस वर्ल्ड. या जगात नवीन काय नाही, आहे ते जुनच आहे. जुनं कोणतं? ब्रह्म. जुने ठेवणे मीपणे आकळेना. हे जुनं ठेवणं आहे संतांनी दिलेलं, पण ते आम्ही विसरलो, भिकारी झालो. मग कुठे झालो? भुंगा. पहिला काय झालो? हा धरला. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. कधी कधी नाही. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुणगान. हा माझा विठोबा असा आहे, अभिन्न निमित्त उपादान कारण आहे. त्या उर्भ काय नाभी, उर्ण नाभी ना, उर्ण नाभी. तो म्हणजे त्याच्या, तो आपला किडा हो, कोळी कोळी कोळी, त्याच्याच पोटातून धागा निर्माण करतो, जाळं निर्माण करतो आणि त्याच्याच पोटात घेतो. तसं तो असा हे विश्वरूपी जाळं निर्माण केलेला स्वतःमधूनच निर्माण करतो, स्वतःच त्याच्यामध्ये रमतो आणि स्वतःमध्येच परत घेतो. काय असेल ते, कसं असेल काय. आणि त्याच्याही पुढं तुम्हाला वाटेल ते मी कसा असेल. संत म्हणतात अरे तुझ्यामध्येच विश्व निर्माण होते, तुझ्यामध्येच राहते आणि तुझ्यामध्येच लय पावते आणि तूच ब्रह्म आहेस. तर म्हणते नाही नाही तुम्ही असे, आम्ही नाही. आम्ही कसं ब्रह्म? आम्ही हे जन्माला आलो, नाव ठेवलं, वाढलो, खाल्लो, आता म्हातारा झालो, आता आमची काय काय सुटका? सुटका नाही. सुटका व्हायची असली तर रामनामाचा घुटका घ्या. जा 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 झटका रे, जाऊनी गुरुपदी अटका रे. घ्या रामनामाचा घुटका रे, तरीच होईल सुटका रे. जा 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 झटका रे म्हणले. हे झटका कुठलं झटका? हे झटका आणि हे बी झटका. आणि जाऊन गुरुपदी अटका. अटका कुठं? गुरुपदाच्या ठिकाणी अटका. आणि घ्या रामनामाचा घुटका. मग राम कुठं आहे? कबीर महाराज म्हणतात एक राम दशरथ का बेटा, दूसरा राम घट घट में लेटा, तीसरा राम जगत पसारा, चौथा राम सबसे न्यारा. कोणता राम पाहिजे तुम्हाला? तुम्हाला राम पाहिजे का आराम पाहिजे का हराम पाहिजे? आम्ही हराम आहोत का आरामात आहोत का रामात आहोत? कुठे आम्ही? राम कोण? जे रामाचा आठवण ठेवतो तो राम. जैसे ज्याचे मन, जैसे ज्याचे ध्यान, तैसे त्याचे मन. म्हणून अवघे दृढ धरा, म्हणून अवघे दूर सारा, पांडुरंगी दृढ धरा. जैसे ज्याचे ध्यान तैसे त्याचे मन. तुमचं ध्यान कुठे आहे आता? कुणाला माहित कुठे आहे? कोण चहाकडे गेला असेल, कोण कॉफीकडे गेला असेल, कोण शेताकडे गेला असेल, कोण मशीन धार काढली का नाही तिकडे, कोण बायको काय म्हणत असेल, कोण पोरग कुठं माझं आहे, कुठं काय आपल्याला काय माहितीच नाही. आमचं ध्यान आणि गोविंदाचे गुणी वेधिले, पांडुरंगी मन रंगिले. मनात म्हणत असतोय का? वाणीनं म्हणत असतोय गोविंदाचे गुणी वेधिले. किंवा असं म्हणत असतो ध्यान लागले रामाचे, ध्यान लागले रामाचे. ते संतांना लागलं, संतांनी सांगितलं मला ध्यान रामाचं लागलं. कोणत्या रामाचं? राम 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 अवघाच म्हणशी, कोणी न जाणती आत्मा राम. रामाशी जर राम ठावेता शरण का गेला वशिष्ठाशी. राम हा पुत्र दशरथाचा, अनंत युगाचा आत्मा राम. तुका म्हणे तुझा राम तुझं पाशी, विचारून घे गुरुपाशी. त्या रामाचं आम्हाला ध्यान लागलं नाही लागलं. सबका मालिक एक है, सबका मालिक एक, और एक ही मालिक है, सब में एक ही मालिक है, और मालिक ही सब कुछ है. मालिक के बिना कोई नहीं है, कोई नहीं, कोण नाही, मालकच आहे. पण मालक आहे
हे आम्हा अज्ञानी जीवाला कळतच नाही. तुकाराम महाराजांना कळालं, आम्ही हमाल वाहतो धन्याचा माल म्हटलं. वा, आणि आम्ही आता हमाल नाही आहे सध्या, आम्ही हमाल नाही. माझं नाव लिहा, आबा देसाई, प्रवचनकार. ओवी कुणाची? ज्ञानदेवांची. अभंग कुणाचा? तुकारामांचा. ओवी कुणाची? जनाबाईंची. अभंग कुणाचा? नामदेवांचा, निळोबारायांचा. आणि कीर्तन कुणाचं? माझं. हा राम आहे का आराम आहे का त्याच्या पुढचा? नाही नाही, ते म्हणायला नको, तोही रामच आहे. तैसा हृदयामध्ये मी, तो मी ज्या वेळेला मी विसरला जातो आणि या देहाकडे पसरला जातो. आमचे महाराज सांगतात, आंबोळी खायला गेला, सासूना आंबोळी केली आणि येताना तेलावर पायी पडला आणि आंबोळी विसरला आणि मग घसरला, घसरल्यावर पसरला आणि आंबोळी विसरला. काय झालं? पहिल्यांदा घसरला, नंतर पसरला, नंतर विसरला. घरी गेल्यावर म्हणला ते करा. काय करा? ते करा. काय करा? ते करा. काय करा? ओ बोला की, माझा घसा दुखतो रोज बोलून बोलून. बोला जरा. ते करा. काय करा? काय ताई काय करा? हा बोला की मोठ्यानं. नाही विसरलं? आंबोळी हो, पण ते करा, पण त्याला आंबोळी शब्दच आठवत नव्हता ना, म्हणून बायकोचं लागलं भांडण. बायकोला मार मार मारली. तेवढ्यात शेजारची आजी आली. अहो म्हणले काय ओ, बायकोला मारली, कशासाठी मारली? मारून मारून पाठ कशी आंबोळी सारखी. हा बघा म्हटला, आंबोळी म्हणत होतो मी. मग आंबोळी विसरल्यामुळं मार खायची वेळ आली. तसं आम्ही कोण आहोत विसरल्यामुळं हे मार खायची वेळ आली सारखी. काय दिवसभर काय गुदगुल्या होत्यात संसारात? काय होते? अस्वलानं धरल्यावर काय होते? गुदगुले होत्यात. अहो संसार रूपी अस्वलानं आम्हाला धरले हो, धरले हो, चांगलंच धरले हो. ते उदाहरण देतात हो. त्याला जायचं असते पलीकडं, येत असते खाल्लं वाहत काहीतरी, त्याला वाटलं काय आलं, पांडुरंगानं घोंगडच पाठवून दिले. गेलं, गेल्यावर त्याला बरं झालं. त्याला काय ते म्हणला सोड सोड आता. म्हणलं काय मी सोडाय तयार आहे म्हणला. हे सोड ना म्हणला आता. तसं ह्याला कोणी सांगितलं होतं 2चं 4 हात करायला आणि 4चं 6, 6चं 8? कोणी सांगितलं होतं? पण पडिले वळण. हा हा हाय ना. काय सांगितलं संतांनी? 3 दुःखांची शेगडी आहे म्हणली. किती शेगडी? किती शेगडी असते? शेगडी हो 1 2, पहिले एकच होतं स्टो, त्याला एकच होता हो. नंतर झालं 2, नंतर झालं 3, आता झाले 4. आता किती अजून? पण हे सगळं कशासाठी माहितीये का? ठीक आहे, पांडुरंगाला नैवेद्य दाखवायचं आहे? काय नाही, हे फक्त ह्याच्यासाठी किचन 2.5 लाखाचं. किती? आमच्या साहेबांनी फार मोठा पुरुषार्थ केला. काय केलं? 5 लाखाचं किचन केलं. आमचं बजेटच मोठं. काय करणार? काय करणार दुसरं? आमचे महाराज म्हणतात इथनं खाली गेलं की विष्ठा झाली बघा. इथनं खाली काय पण टाका, इथनं खाली एंट्री मारली, आम्रखंड, श्रीखंड, फ्रूटखंड, पुलाव, काय हॉटेलमध्ये गेला ना 150 पदार्थ 200 पदार्थाची लिस्ट आहे, परी जीवाला सुख नाही. अजून काय दुसरं आहे का म्हणते? आता काय हे सगळ्याचं मिश्रण होऊन सकाळी काय होणार आहे? काय होणार आहे का? मी तुम्हाला का सांगायला लागलोय, आमची धाव विषयाकडे आहे आणि हितनं सुटना झाले. ते तुम्ही म्हणणार हे का सांगायला लागलाय? ब्रह्माच्या ठिकाणी ब्रह्म आहे सगळं, तुम्ही ब्रह्माशिवाय कोणच नाही. तुम्ही हॉटेलात गेला तरी ब्रह्मच आहे, तुम्ही कुठेही गेला तरी ब्रह्मच आहे.
पण ते ब्रह्माची अनुभूती नाही, हा प्रॉब्लेम आहे. ब्रह्माचं ज्ञान नाही, ना परोक्ष आहे ना अप्रोक्ष आहे, ना देहाचं बी ज्ञान नाही. मानना काय देहाचं ज्ञान आहे? 3.5 गुण घेतले आईचे, 3.5 गुण घेतले पुरुषाचे, हे 7 गुणांचं हे झालं कर्दम काळ. हे महाजनवाडी याला म्हणतात. ह्याच्यामध्ये किती जण आहेत, किती प्रकृतीची तत्व आहेत, पुरुष कसा आहे, ह्याच्यामध्ये किती कोश आहेत, काय अन्नमय कोशाचं ज्ञान आहे का, प्राणमय कोशाचं ज्ञान आहे का, मनोमय कोशाचं ज्ञान आहे का, विज्ञानमय कोशाचं ज्ञान आहे का, आनंदमय कोशाचं ज्ञान आहे? काय नाही. का अंतकरण म्हणजे आम्हाला माहिती आहे? अजून काय कळालंय आम्हाला? अंतकरण म्हणजे काय नाही माहित. काय स्थूल देहाचं ज्ञान आहे? हे स्थूल देह कसा झाला, सूक्ष्म देहाचं काय ज्ञान आहे? कधी ज्ञान आहे? वाचल्यावर नाही हो. दिवसामध्ये सूक्ष्म देह मला कुठं नेऊन खड्ड्यात घालायला लागलाय ह्याचं ज्ञान पाहिजे. ते ज्ञान तर गेलंच. कुठलं? ते ज्ञान पैगा बरवे, ज्याच्यामध्ये काहीच होत नाही असं जे ज्ञान आहे ते गेलंच. संत काय म्हणायला लागल्यात? ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आती जाणावे तरी संताया भजावे. कोणतं ज्ञान? हे नव्हे, ते ज्ञान. ते म्हणजे ते तू आहेस हे ज्ञान, ज्याच्यामधून सर्व निर्माण होतं ते तू आहेस. सगळं निर्माण होतं ते मी आहे. सगळ्या सोन्यातनं अलंकार निर्माण होतात असं एका सोन्याला सांगायचं चालू आहे. ह्या सोन्याला सोनं आहे हो. आजी म्हणायची सोनं सोनं. सोनं गेलं. सोनं ह्या मायेच्या गुणाला चिकटलं हो सोनं, आणि दागिना होऊन बसलं. सोनं गुणाला चिकटलं की दागिना झालं. बघा, झालं दागिना. ते दागिनाच्या पहिलं सांगितलं ब्रह्म. आता विषय घेऊया आटपता. झालं, संपलं. आता ते ब्रह्म म्हणलं आता बास. का? तुमचा एवढाच संबंध होता आमचा, याच्यापेक्षा जास्त तुमचा आमचा संबंध नाही. आता दुसरा संबंध निर्माण झालाय, तो तेवढा पूर्ण करा तुम्ही. मग जीवानं काय केले माहितीये का? जीवानं कधी अशी देवाला प्रार्थनाच केलेली नाही की असं एक दिवसभर मला या प्रपंचाचा, प्रकृतीचा, इंद्रियांचा, विषयांचा संग नको. मी भुंगा व्हायला नको, मी मासा व्हायला नको, मी हरिण व्हायला नको, मी पतंग व्हायला नको. आणि कोण राहिला? हत्ती. हा जो आहे तो कोण आहे? शब्द कोणाला? हरणाला. हो, हरिण नको. इथं स्पर्श आहे तो कोणाला? हत्ती. तो हत्ती नको. मग इथं कोण आहे? पतंग नको. मग इथे कोण आहे? मासा नको. आणि इथं कोण आहे? तर तो गंध म्हणजे भुंगा. हा, हे नको असं आम्ही कधी देवाला म्हटलंच नाही. आम्ही काय म्हटलंय की ह्या 5 जणांच्या माध्यमातनं हे मला चांगलं भोगायला मिळू दे, म्हणजे तुझी कृपा झाली. देव म्हणतात हे ज्याला ज्याला भोगायला मिळालं तो सुटला नाही यातनं परत. नाही, विषय विषयांचा परिपाडू. गोड परमार्थ आत आहे बर का, आणि कडू विषय बाहेर आहे, आणि जीव मध्ये आहे. इकडे जातोस का इकडे जातोस? कुठे आहेस तू? बघ, तू महाद्वारात आहेस. तू बाहेर आलास तर गावाकडे येणार, आत गेलास तर पांडुरंगाकडे जाणार. महाद्वारात आहेस, हे द्वार आहे. त्या द्वारात उभा राहिलास तर तुला आणखी संत म्हणतात जे सगुणीही कळेल आणि निर्गुणी कळेल असं जे द्वार आहे ते महाद्वार आहे. आणि त्याला संत म्हणतात त्या ज्ञानाच्या दृष्टीने बघितलंस तर जो सगुण आहे, जो निर्गुण आहे तो सगुणाकार झालेला आहे. आणि संत म्हणतात तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंदू रे. म्हणून ब्रह्म काय आहे? जे अधिष्ठान आहे, एकमेवा द्वितीय आहे, त्याच्या ठिकाणी कोणताही विकार नाही. तेच तुमचं माझं स्वरूप आहे. पण तो आपल्या अजून बुद्धीचा, अजून आव्याकाचा विषय नाही. मग पुढं सांगितलं त्यांनी कर्म म्हणजे काय? तर कर्म सांगितलं की कोणी करता दिसत नाही, त्याचं स्फुरण चालू आहे. जसं पाण्यावर लाटेचं स्फुरण आहे
पण लाट म्हणजे काही वेगळं अस्तित्व नाही. तसं हे नानात्व जे जग आहे ते त्या परब्रह्माला जशी लाट सोडून नाही पाण्याला, तसं अस्तिभाती प्रिय रूपाला हे विश्व सोडून नाही, त्याच्या ठिकाणी कोण करता दिसत नाही. असं जे काही अस्तित्व, वस्तुत्व, नानात्व तुला वाटतंय त्याचं नाव कर्म आहे आणि ते सहज पूर्ण आहे सच्चिदानंद रूपानं, तेच भरलेलं आहे असं संत म्हणतात. पुढं काय म्हटलं त्यांनी? मग त्यांनी सांगितलं अध्यात्म म्हणजे काय. अध्यात्म म्हणजे काय तर हे जे ब्रह्म आहे तेच या कुटीमध्ये आहे, ते अविनाशी आहे असं ज्याला कळालं त्याला अध्यात्म कळालं. पुढं काय म्हटले त्यांनी? आदिभूत म्हणजे काय? ते आदिभूत म्हणजे हे शरीर कसं आहे? पूर्वी नव्हतं, मध्येही नाही, नंतरही नाही, मध्ये असल्यासारखं फक्त वाटतं, ज्याची काही सत्ता नाही त्याला आदिभूत म्हटले. आणि मग पुढं आदिदैव सांगितलं. आदिदैव म्हणजे काय? जे आपलं अस्तित्व आहे ते विसरणं आणि मी सच्चिदानंद रूप असताना मी देह आहे अशी ज्याच्या ठिकाणी भावना आहे त्याला आदिदैव असं म्हटलंय. आदिदैवाचा पुतळा म्हटले. तो दैवाचा पुतळा आहे पण तो स्वतःला विसरला आणि मग या देहाकडं त्याचं काय झाली? जाणीव, अशुद्ध जाणीव निर्माण झाली, देहांकार निर्माण झाला आणि मी देह आहे म्हणून जो जीवन जगायला लागला. त्याला इतकी सुंदर ओवी आहे मारुतराय, जो परमात्मा दुसरा, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हा जीव काय आहे? तो परमात्मा दुसरा, पण अहंकाराचा निदसुरा म्हटले. अहंकाराच्या ठिकाणी निद्रा घेतली तिने आणि मी देह आहे असा हा असुर झालाय. असुर म्हणजे जो आपल्या सुरात नाही. सूर म्हणजे हा सूर नाही, सूर म्हणजे ब्रह्म. तो सूर ज्याला कळला तो देव. सूर म्हणजे देव आणि जो देव कळला नाही तो असुर, ज्याला सूर कळलाच नाही. मग पुढे काय म्हणतो? जो स्वप्नीची या ओढ बारा संतोषे शिने, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात स्वप्न पडले त्याला आणि त्याच्या स्वप्नानं संतोषे शिने म्हणजे संतोषे म्हणजे त्याला हे दुःख आहे पण ते दुःख आहे हे त्याला कळेनाच झाले. संतोषे शिने म्हणजे संतोषानं स्वतःहून शिनायला लागलाय. आम्ही सगळे, आमचं वर्णन आहे. तो परमात्मा दुसरा म्हणजे. पुढे घेतलं आदिदैव आणि मग पुढे सांगितलं आदियज्ञ. आदियज्ञ म्हणजे काय तर हा जो काही देहांकारानं परिचिन्न झालेला जो जीव आहे अज्ञानानं, तो ज्या वेळेला स्वतःचं परिचिन्नत्व म्हणजे अर्जुनपण न घेता जे तत्व असे पंडुसुता ते तयाचे रूप. अर्जुनाला लागलेला देहाचापणा, नामाचापणा जर काढून टाकला तर राहतंय ते शुद्ध जे अस्तित्व आहे ते तयाचे रूप. असं जे आहे ते मग आदियज्ञ आहे. आणि मग जीवानं काय करायचं आहे? आदिभूताकडे न जाता आदियज्ञाकडे जायचं आहे. मध्ये आहे तो जीव. मग जी बुद्धी, ज्या बुद्धीच्या माध्यमातून आम्ही आदिभूत झालो, तीच बुद्धी जर उलटी झाली तर आम्ही आदियज्ञ होतोय आणि जीव परमात्मा दोन्ही बैसले ऐक्यासनी जयाच्या हृदय भवनी विराजते. असं झालं की मग पुढं काय होतंय? मरणी जे आठवे ते त्याची गती पावावे म्हणून माते तो स्मरावे सदा म्हटले. मग मरणाच्या क्षणी म्हणजे आत्ता या क्षणी मरणाच्या सवयी नाही. आता आम्ही मरायच लागलोय. मी देह म्हणता कोटी ब्रह्महत्या माथा, आम्ही आता आमचीच हत्या करायला लागलोय. आता मरायच लागलोय. जगतोय कोण? ते अस्तित्व जगते. मरतय कोण? जे अस्तित्वाला समजून घेत नाही ते मरते. मग आता आम्ही मरतोयच. आणि ज्ञान झालं तर, ज्ञानात राहिलो तर आम्ही मरत नाही. मरत होता तो भ्रम आहे असं जर ज्ञान असलं तर आम्ही या क्षणी अमर आहोत. या क्षणी. पण या क्षणी आम्ही त्या जाणीवेमध्ये असलो तर, म्हणून त्या ठिकाणी मरणीची आठवे म्हणजे ज्या क्षणाला आमची वृत्ती देहाला लागली, मेलो. गुडघे दुखतायत. हा बोला आजी, गुडघे दुखतायत, मी मेलो. का? शरीरानं आम्हाला एकच दिले ते म्हणजे मृत्यू, भय. शरीरानं आम्हाला दिलं द्वैत, शरीरानं आम्हाला दिलं विकार,
शरीरानं आम्हाला दिल्या वासना आणि शरीरीनं आम्हाला दिलं अद्वैत. शरीरीनं देहीनं आम्हाला दिलं सतरूप, चित्रूप, आनंदरूप, अस्ति भाती प्रियत्व. शरीरानं आम्हाला मुक्ती दिली शरीरीनं, आणि शरीरानं आम्हाला बंधन दिलं. काय पाहिजे तुमचं तुम्ही घ्या. तुका म्हणे उघडे आहे हित घात, जयाचे उचित करातैस. तुम्हाला जे आवश्यक आहे ते तुम्ही घ्या, पण शरीर त्याच्याबद्दल वर्णन आहे, महाराज कीर्तनामध्ये करतीलच. पण तेच शरीर जर अंतर्मुख झालं, तेच अंतकरण अंतर्मुख झालं, तर मग तेच तुम्हाला काय करणार आहे, मुक्तीला, म्हणजे तुमच्या सहज स्थितीला, तुमच्या अस्तित्वाला ते नेऊन तुम्हाला पोचवणार आहे. आणि असं आमचा प्रवास जो आहे तो ब्रह्मापासून सुरू झाला, पण हळूहळू खाली आला आणि शरीरापर्यंत येऊन बसला. मग त्या शरीरामध्ये येऊन आमच्या महाराजांची आवडती ओवी आहे, किंब शरीर काय हा तेनेची शरीरी शरीरा येणे सरी किंब हुना एर झारी चिरा पडे. या शरीरामध्ये आल्यानंतर गुरूंची कृपा झाली, गुरूंच्या कृपेने सेवा झाली, काही वार्तालाप झाला, काही हितगुज झालं, काही सत्संगती झाली, काही ज्ञानप्राप्ती झाली, काही अनुभूती आली, तर मग मात्र ह्या शरीराला येण्याची परत गरज नाही. आणि आला तरी तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे गर्भवासी सुके घालावे आमासी. आला तरी आम्ही काय, आम्ही काय, आम्ही जातो आमच्या गावात, आम्ही ह्या गावात आहे, पण या गावातले नाही. हा, आम्ही तुमच्या गावात आहे, गावातले नाही आम्ही. परवा एक महाराज, झेंडे महाराज मला म्हटले, आबा हे सगळे जे येतात ना इथं, त्यांच्याकडनं मी एक नया पैसा घेतलेला नाही, ते माझ्यात आहेत, पण मी त्यांच्यात नाही. हा, ते माझ्यात आहेत. तसं भगवान म्हणायला लागल्यात, हे सगळं विश्व माझ्यात आहे, मी विश्वात नाही. का तर विश्व नावाचा कोणता पदार्थच नाही. किती किती अशी अद्वैताची स्थिती जो आहे तो काय म्हणत असेल, धन्य धन्य अति धन्य धन्य आम्ही झालो पूर्णानंद, बंद मोक्ष ब्रह्म कोण तो नाही अवघा ब्रह्मानंद. धन्य धन्य अति धन्य धन्य आम्ही झालो पूर्णानंद. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री सद्गुरुनाथ महाराज की.